श्रीरामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आज आपण संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर आणि भगवंताच्या भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव आल्यानंतर मनाला मिळणाऱ्या आनंदाचा आणि त्या आनंदामुळे जुन्या दुःखांपासून मन मुक्त होण्याचा संदेश देणारा अभंग समजून घेणार आहोत. या अभंगामध्ये महाराज सांगतात की भगवंताच्या अनुभवातून मिळणारे सुख शब्दात सांगता येत नाही. एकदा त्या आनंदाचा अनुभव मनाला आला की पूर्वीची दुःख मनाला तितकीची स्पर्श करत नाहीत. चला तर मग आधी आपण हा संपूर्ण अभंग ऐकूया. त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. मागिलाचे दुःख लागो नेदी अंगा, अंतर हे संगा नेदी पुढे. तुका म्हणे सर्व विषयी हा संपन्न, जाणती महिमान श्रुती ऐसे. रामकृष्ण हरी. मंडळी, या अभंगामध्ये तुकाराम महाराज भगवंताच्या अनुभूतीमुळे मनामध्ये निर्माण होणाऱ्या आनंदाची आणि समाधानाची अवस्था आपल्यासमोर मांडतात. पहिल्या चरणात महाराज म्हणतात, त्याचे सुख नाही आले अनुभवा, कठीण हे जीवा तोचीवरी. याचा भाव असा आहे की भगवंताच्या त्या दिव्य सुखाचा अनुभव जोपर्यंत मनाला आलेला नाही तोपर्यंत त्या सुखाची खरी अनुभूती समजणं कठीण आहे. मंडळी, काही गोष्टी आपण दुसऱ्याने कितीही समजावून सांगितल्या तरी त्याचा खरा अनुभव स्वतः घेतल्याशिवाय आपल्याला कळत नाही. उदाहरणार्थ, गोड पदार्थ कितीही स्वादिष्ट आहे असं कोणी सांगितलं तर त्याची चव आपल्याला स्वतः खाल्ल्यावरच कळते. त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीचा आनंदही अनुभवातूनच समजतो. पुढे महाराज म्हणतात, मागिलाचे दुःख लागो नेदी अंगा, अंतर हे संगा नेदी पुढे. याचा सुंदर भाव असा आहे की जेव्हा भगवंताच्या प्रेमाचा आणि नामस्मरणाचा आनंद मनाला मिळतो तेव्हा भूतकाळातील दुःख मनाला तितकीशी त्रास देत नाहीत. मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःखद अनुभव असतात. काही आठवणी आपल्याला सतत त्रास देतात. काही गोष्टींची खंत मनाला राहते. कधी एखाद्याने केलेली दुखापत आठवते तर कधी आपल्या हातून झालेल्या चुका मनाला त्रास देतात. पण जेव्हा मनाला भगवंताच्या नामाचा आधार मिळतो तेव्हा हळूहळू या जुन्या दुःखांची तीव्रता कमी होऊ लागते. याचा अर्थ पूर्ण भूतकाळ विसरून जाणे असा नाही, तर त्या आठवणींनी आपल्या वर्तमानावर राज्य करू नये असा या ओळींचा सुंदर संदेश आहे. मंडळी, आपण अनेकदा वर्तमानात जगण्याऐवजी भूतकाळातील घटनांमध्ये अडकून राहतो. असं का झालं, माझ्याबरोबरच असं का झालं, मी तेव्हा वेगळं केलं असतं तर, अशा विचारामध्ये मन पुन्हा पुन्हा त्याच दुःखाकडे जात राहतं. पण संत तुकाराम महाराज आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवतात. भगवंताच्या नामामध्ये मन रमवा. कारण मनाला जेव्हा एखादा मोठा आधार मिळतो तेव्हा जुन्या दुःखांकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. दुःख संपलं नाही तरी त्याला सामोरं जाण्याची शक्ती मिळते. आणि शेवटी महाराज म्हणतात, तुका म्हणे सर्व विषय हा संपन्न, जाणती महिमान श्रुती ऐसे. म्हणजे भगवंत सर्व प्रकारे परिपूर्ण आणि संपन्न आहे. त्याचा महिमा वेद आणि श्रुतींनीही वर्णन केला आहे. मंडळी, भगवंताच्या महिम्याला सीमा नाही. आपण त्याचं कितीही वर्णन केलं, त्याची स्तुती केली, त्याचं नाम घेतलं तरी त्याची महिमा पूर्णपणे शब्दात मांडता येत नाही. म्हणूनच संत सतत भगवंताचं नामस्मरण करण्याचा मार्ग आपल्याला सांगतात. आजच्या जीवनात हा अभंग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्या आयुष्यातही दुःख येतात, अपयश येतं, नाती तुटतात, कधी अपेक्षा पूर्ण होत नाहीत, कधी परिस्थिती आपल्या मनासारखी नसते. पण अशा वेळी आपण त्या दुःखामध्ये कायम अडकून राहायचं नाही. मनाला एक चांगला आधार द्यायचा आणि तो आधार म्हणजे भगवंताचं नाम. संकट आलं तर रामकृष्ण हरी, मन अस्वस्थ झालं तर विठ्ठल विठ्ठल, जुन्या आठवणी त्रास देऊ लागल्या तर पांडुरंग माझं मन तुझ्या चरणी ठेव. मंडळी, भक्ती म्हणजे आयुष्यात कधीच दुःख येणार नाही असं नाही, तर दुःख आलं तरी मनाला पुन्हा उभं करण्याची शक्ती मिळणं ही भक्तीची मोठी ताकद आहे. भगवंताच्या नामाचा आधार घेतला की मन हळूहळू शांत होतं, जुन्या दुःखांकडे पाहण्याची दृष्टी बदलते आणि वर्तमानातील छोट्या छोट्या आनंदाची ही किंमत समजू लागते. म्हणून चला, भूतकाळातील दुःखांना मनामध्ये कायमचं घर देऊ नका. जे झालं ते भगवंताच्या चरणी सोपूया. आजचा दिवस शांतपणे जगूया आणि मनामध्ये पांडुरंगाचं नाम ठेवूया. भगवंताच्या भक्तीचा खरा आनंद आपल्या मनाला अनुभवता येऊ दे. जुन्या दुःखांपासून मनाला मुक्ती मिळू दे आणि प्रत्येक परिस्थितीत भगवंतावर विश्वास ठेवण्याची शक्ती आपल्याला मिळू दे. हीच संत तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल.